महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। करंजखेडमध्ये ग्रामपंचायतीचा अजब कारभार, कर वसुली नियमित पण सुविधा शून्य। अक्सानगरमधील नागरिक आक्रमक। करंजखेड येथील अक्सानगर परिसरातील नागरिक सध्या ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत। ग्रामपंचायतीकडून या भागातील नागरिकांकडून नियमितपणे घरपट्टी आणि नळपट्टी वसूल केली जाते, मात्र त्या बदल्यात कोणत्याही नागरी सुविधा दिल्या जात नसल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। काही दिवसापूर्वी ग्रामपंचायतीने अक्सानगर परिसरात रस्ता तयार केला, पण रस्त्याच्या कडेला भूमिगत नाली म्हणजेच गटार तयार केले नाही। त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास जागा नसल्याने संपूर्ण रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे। रस्त्याला नदीचे स्वरूप आले असून अनेक नागरिकांच्या घरामध्ये हे घाण पाणी शिरले आहे। त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून लहान मुलांना शाळेत जाणे आणि नागरिकांना कामावर ये-जा करणे कठीण झाले आहे। परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। नागरिकांनी स्वखर्चाने टाकलेले पाईप व समस्येबाबत नागरिकांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना 4 ते 5 वेळा तोंडी माहिती दिली, परंतु प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही। अखेर त्रस्त झालेल्या नागरिकांनी स्वतःचे सुमारे 10,000 रुपये गोळा करून रस्त्यावर 2 सिमेंटचे पाईप टाकले, जेणेकरून पाणी वाहून जाईल। तरीही या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही। ग्रामपंचायतीचे अजब उत्तर। नागरिकांनी जेव्हा या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे जाब विचारला, तेव्हा अक्सानगर परिसर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत नाही असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। यामुळे नागरिक अधिकच संतापले आहेत। जर हा परिसर हद्दीतच येत नाही तर मग घरपट्टी आणि नळपट्टीची वसुली नियमितपणे कोणत्या अधिकारात केली जाते, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। तीव्र आंदोलनाचा इशारा। या त्रासाला कंटाळून सामाजिक कार्यकर्ते रमजान शेख, शेख गुड्डू, इम्रान शेख, हसन मौलाना, सय्यद मुस्ताक, राजू शहा, सादिक शेख आणि अमान खान यांच्यासह परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला थेट इशारा दिलाय। ग्रामपंचायतीने तातडीने भूमिगत नाल्याची व्यवस्था करून पाणी साचण्याची समस्या कायमची दूर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे नागरिकांनी म्हटले आहे। असलम शेख, प्रतिनिधि न्यूज टीवी, कन्नड़, पिशोर। तुमको यहाँ पे मतदान मांगने के लिए आते रोड बनाए, वो ग्राम पंचायत ने बनाए तुम्हारा रोड ग्राम पंचायत ने बना। लेकिन वो बोलते कि तुम्हारा जो एरिया है वो ग्राम पंचायत में नहीं आता। फिर रोड क्यों बना दिए उन्होंने? क्या उनको पता हो? और वो अगर ये ग्राम पंचायत में नहीं आता तो फिर उन्होंने तुमको आमदार तक भेजना था या उधर बोलना था कि भाई ये ग्राम पंचायत में नहीं आता, गाँव नहीं करती। तो तुमको किसने बोला ऐसा है ग्राम पंचायत में नहीं आता? ग्राम पंचायत के जो मेंबर, किसने बोला? बाकी जो मेंबर है क्या नाम है उनका? नहीं, नाम बता सकते आप जिन्हें बोला उसका? ये तो आदुरी न्यूज़। जब नलपट्टी घरपट्टी लेने को आते हैं तो जब बरोबर लेकर जाते तुमको जो मेंबर ने बोले उनका नाम बोला, हम उनको पूछ सकते कि ये आता क्या नहीं आता तुम्हारे हाथी में? क्या ग्राम पंचायत में आता? क्या नाम है उनका? मेंबर वसूली करने आता होतो नहीं हो चश्मा बाकी पूरे मेंबर आते ना ग्राम। दिलीप ने तो नहीं बोला, दिलीप पवार दिलीप पवार ने बोला कि नहीं बोला तो सुनो। बाकी मेंबर जो आते ना, तो अब उन्होंने पिछली बार जब आए थे तो ये बोले तुम्हारे एरिया ग्राम पंचायत में नहीं आता। मतदान वाले बोले थे बोलने देगी